नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण ई श्रम कार्ड साठी कसं अप्लाय करू शकतो। मित्रांनो, 2 लाखाच्या विम्यासाठी ई श्रम कार्ड काढणे आवश्यक आहे। मित्रांनो, चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई श्रम कार्ड कसं काढू शकतो। त्या अगोदर मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम गुगल मध्ये e-shram.government.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला रजिस्टर ऑन ई-श्रम यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। यामध्ये आपल्याला सेल्फ रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला आपला आधार लिंक असलेला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा फिल करायचा आहे व EPFO वरती आणि ESIC वरती नो वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईल वरती जो OTP आलेला आहे तो OTP टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे। आता आपल्याला आपला आधार नंबर एंटर करायचा आहे व त्यानंतर आपण OTP वरती क्लिक करून खाली दिलेला कॅप्चा एंटर करायचा आहे व टर्म्स अँड कंडिशन ॲग्री करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या आधार लिंक्ड मोबाईल वरती जो OTP आलेला आहे तो OTP टाकून घ्यायचा आहे। नंतर व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आपल्या समोर असा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल। त्यानंतर आपल्याला कंटिन्यू टू आधार डिटेल्स या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपली पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करून घ्यायची आहे। आपल्याकडे अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो टाकायचा आहे, नसेल तर नाही। ईमेल ID ऑप्शनल आहे। तर मॅरिटल स्टेटस मध्ये मॅरिड अनमॅरिड सिलेक्ट करायचं आहे व आपण फादर्स नेम किंवा हजबंड नेम वरती क्लिक करायचं आहे। जर मॅरिड वुमन असेल तर हजबंड नेम वरती क्लिक करायचं आहे व आपल्या हजबंडचं नाव टाकून घ्यायचं आहे। तसेच आपली सोशल कॅटेगरी निवडून घ्यायची आहे व ब्लड ग्रुप माहिती असेल तर ब्लड ग्रुप निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर डिफरंटली एबल मध्ये योग्य तो पर्याय निवडायचा आहे, म्हणजे तुम्ही अपंग आहात का नाही यावरती तुम्ही येस ऑर नो वरती क्लिक करायचं आहे। जॉइनिंग डिटेल्स ऑप्शनल आहेत। त्यानंतर रेसिडेन्शियल डिटेल्स मध्ये आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे। स्टेट स्पेसिफिक ID असे माहिती असेल तर टाकून घ्यायचं आहे। तसेच करंट ॲड्रेस मध्ये आपण अर्बन आहे का रुरल ते आहे ते टाकून घ्यायचं आहे व आपल्या संपूर्ण ॲड्रेस त्यामध्ये आपण स्टेट, डिस्ट्रिक्ट, आपला तालुका आणि पिनकोड टाकून घ्यायचा आहे। तसंच खाली स्टेइंग ॲट करंट लोकेशन म्हणजे तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून राहता ती वर्षाची रेंज आपण तिथे टाकून घ्यायची आहे किंवा सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तो ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। त्यामध्ये स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, विलेज, पिनकोड ही सर्व इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे। त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे असेल ते निवडायचं आहे। एज्युकेशन सर्टिफिकेट असेल तर अपलोड करायचं आहे। त्यानंतर मंथली स्लॅब जे म्हणजे तुमचा महिन्याचा जो इन्कम आहे तो निवडायचा आहे। जर इन्कम सर्टिफिकेट असेल तर ते अपलोड करायचं आहे। त्यानंतर ऑक्युपेशन स्किल्स मध्ये काय काम करता म्हणजे तुम्ही काय काम करता ते तिथे टाईप करायचं आहे। मी ॲग्रिकल्चर लेबरर निवडत आहे, म्हणजे शेतमजूर मी निवडत आहे आणि हे काम किती वर्षापासून करतात ते निवडून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्यानुसार योग्य पर्याय निवडायचा आहे व सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला बँक डिटेल्स एंटर करायचे आहेत। त्यामुळे सुरुवातीला आपण बँक अकाउंट नंबर एंटर
करायचा आहे. तसेच खाली कन्फर्म बँक अकाउंट नंबर करायचा आहे. नंतर अकाउंट होल्डर नेम जे असेल ते नाव टाकून घ्यायचं आहे. व तसेच आपल्या बँकेचा जो IFSC कोड आहे तो IFSC कोड टाकून घ्यायचा आहे व जे ग्रीन कलरचं सर्च बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपल्या बँकेचं नाव आणि ब्रांच नेम ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट होईल. तो फॉर्म एकदा चेक करायचा आहे व खाली कन्सेंट ॲक्सेप्ट करून जर तुम्ही जॉब बिलिंग म्हणजे जॉब करायचा इच्छा असेल तर यस, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे व सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं ई श्रम कार्ड तयार झालेलं आहे. ते कार्ड आपण डाउनलोड UN कार्ड या बटनावरती क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे.